हरी महिषीपुत्र मुखी बोलवनी श्रुती महिषीपुत्र मुखी बोलवनी श्रुती चालविने भिंती बैसुनिया नोही हा सामान्य महिमा संतांचा नोही हा सामान्य महिमा संतांचा निवेद्य हतीचा मूर्तिजीविया उदका माझी वया ठेवूनी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोही हा सामान्य महिमा संताचा निवेद्य हतीचा मूर्तिजीवी निळा म्हणे ती संगेची तरणे दिन उद्धरणे नवलकोन नोया सामान्य महिमा संतांचा निवेद्य हतीचा मूर्तिजीवी विठ्ठला विठ्ठला चरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगरणीत पानी मन्ननं मन्ननाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमः Bye.
दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण ते नमस्कार मी आता हृदय आपुले सोपाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती त्याची पाय माझे चित्ती असो सालाबादाप्रमाणे चालू असलेला हा नाम सप्ताह बरबडी सुंदर असं नियोजन आहे आयोजन आहे उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी मृदंगाचार्य मंडळी आणि सर्व गावकऱ्यांच्या प्रेमानं चालू असलेला हा नाम सप्ताह आज ज्यांचं अन्नदान आहे समस्त चौथाई वाली मंडळी या मंडळीतर्फे माझ्याकडे आलेली ही सेवा मंगेश भाऊ मारुती महाराज बाबू महाराज यांच्या या तसा पाहिलं तर जुनाच परिचय 10-15 वर्षापासून परिचय आहे पण मध्यस्थी थोडस खंडन झालं आणि नंतर पुन्हा सिरसमकून पुन्हा नातं जोडलं गेलं त्या सिरसमच्या नात्याकून इथे येण्याचा योग आला नारायण महाराजांची भेट झाली सुंदर असं नियोजन आहे भागवत कथा ज्यांच्या मुखातून कथा श्रवण करत आहात हरिभक्त परायण मुरलीधर महाराज ममदापूरकर सुंदर अशी कथा आहे ज्ञानेश्वरी पारायण आणि रात्री कीर्तन आज ही 4थ्या दिवसाची सेवा फार मोठा पर्व काळे महाराज या सप्ताहामध्ये एकादशी द्वादशी आणि हा कालचा पर्वकाळ म्हणजे शिवरात्र फार मोठा पर्वकाळ आहे शिवरात्रीचा पर्वकाळ विशेष पर्व भागवत धर्मी रामनवमी कृष्णाष्टमी वामन जयंती नरसिंह जयंती उत्तम शिवरात्र उत्तम असा पर्वकाळ आहे कालचा आणि त्या पर्वकाळाच्या या मुहूर्तावर आपला सप्ताह आहे काल सहज जरी सेवा कोणाला घडली असेल तर सहज सेवा घडली तरी महादेव प्रसन्न होतात चंड भिल्लाने काही सेवा करायची म्हणून सेवा नव्हती केली ती कथा तुम्ही श्रवण केली असेल ती चंड भिल्लांनी शिकार करण्याकरता उगा पाला समोरचं दिसाव म्हणून खाली टाकू लागलं पण महादेव भेट झाली महादेवाची आहे की नाही महादेवाने वर देऊन टाकला काय तुला मागायचं तर मागून टाक ये मला पाठवून इतकं भोळं दैवत आहे महादेव अरे काय देईन काही सांगता येत नाही एवढंच काय सांगा रोज चिता भस्म लावतात महादेव रोज चिता भस्म उटी ऋण माळा
लावतात का भस्म लावतात? चिता भस्म लावतात महादेव रोजचं. भस्म का लावायचा, बुक्का का लावायचा, याला शास्त्र आहे. शेवटी आपल्याला भस्मच व्हायचंय. रोज बुक्का का लावायचा आहे? बुक्क्यासारखंच राखच व्हायचंय, कोळसाच व्हायचंय आपला. शरीराचे होय माती, एक दिवस बुक्का होऊन जायचा म्हणून बुक्का आठवण करून देते आपल्याला. असंच व्हायचंय आपल्याला म्हणून लावायचा. रोज महादेव चिता भस्म लावायचे. चिता भस्म आणण्याचं काम भस्मासूर करायचे. रोज भस्मासूर घेऊन यायचा. मग भस्मासूर म्हणला, महादेवा कधी कधी जरा जास्त भेटायला चिता भस्म, कधी कधी भेटच जरा तुटवडा पडायला. लॉकडाऊन मध्ये त्या काय झालं तर मग कोरोना लय भस्म वेटिंगवर होते महाराज. ते आमचं आणायचे म्हणून शहरात तर जागा भेटणं गेली. पण तुटवडा पडायला महादेवा मला वाटायला असं करा, ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. वरदान द्या मला. आता हेच भोळ काम आहे महादेवाचं. देऊन टाकलं वरदान. कोणाला वरदान द्याव हे बी समजलं पाहिजे. देऊन टाकलं वरदान. तथास्तु. कोणाच्याही डोक्यावर हात ठेव, भस्म होईल तो. तुला लय पळायचं काम पडणार नाही. देऊन टाकलं वरदान. 4-2 महिने चाललं त्याचं. एक दिवशी महादेवच ठपकलं ते. आणि महादेवावर फिरल्यावर मग म्हणायला, मला वाटायला तुमच्याच डोक्यावर हात ठेवा. महादेव म्हणले का? अरे ज्या महाराजांनी मोठं केलंय, जिथीची कृपा लावी जे वरू, तिथीचे म्हणे व्यभिचारू. काय भस्मासूर अर्जुन म्हणे, ज्यानं कृपा केली आपल्यावर, मोठं केलंय. आश्रमात एक महाराजाकडे उंदीर आलं पळत. महाराज माझ्याकडे मांजर लागलो. म्हणला मांजर मला खातोच म्हणायले. लय भेव पडे मांजराचं, भेव पडले. म्हणलं काही कराकडे वाचवा या भयातून, दया आली. मारजेव भव मांजर केला त्याला. आता काय भेव तुला? महिना खंड राहिलो. म्हणलं एक दिवशी कुत्रच मागं लागलं. कुत्र झालं. मग काय करू? म्हणलं महाराज कुत्र्यानं पळिले गडे. ऐकच न म्हणला कुत्र. स्वानुभव कुत्र झालं. आणि कुत्र झाल्यावर महिना खंड चाललं ते बी. एक दिवशी त्याच्या मागं वाघच लागला. म्हणला महाराज मला वाघाचं भेव वाटायले. व्याघ्रो भव. देऊन टाकलं वरदान. वाघ झाल्यावर आता काय तिची मजा आहे. गावात इकडे तिकडे फिरायचं. महाराजाचा वाघ आला. लोकही पाहुणचार करायला लागले सगळे. एक दिवशी महाराजावर टपलं ते वाघ. दात म्हणला सळसळ करायले. का? मला तुम्हालाच खाव वाटायले. अरे गावात दुसरे माणसं असते ना. नाही मला तुम्ही जरा नळ दिसायले, गावरान तुपावरली, तुम्हालाच खातो म्हणला. अहो ते म्हणला असं करू नको बाबा, खाऊ नको म्हणला मला. अरे तुला मोठे केले आहे, तुझ्या कृपा केली आणि तू मलाच खाला का? खाला टपलं महाराज. महाराजाला वाघाचंही पुन्हा उंदीर करता येत. जवळच पाणी होतं, अंगावर फेकलं. म्हणलं मुशको भव. झालं उंदीर. आणि उंदीर झाल्यावर लगेच मांजराला बोलले, ये शिबी शिबी येणे इसको लेके जा. आणि मग तोडून खाली ती उंदराला मांजर. आणि मग लढायले महाराज. ते म्हणला तू काय मला अशी खात होतीस, पण मी त्या महाराजाला बैमान झालो. बैमान झाल्यामुळे मला ती गत आज प्राप्त झाली. तसं भस्मासूर रोज हे करायला लागला. महादेवावर टपल्यावर महादेव म्हणले आता काय करावं याला. महादेवाला वाटलं उगच वर द्यायला याला, वर देऊन फसलो. म्हणला महादेव पुढंती माग, महादेव पुढंती माग. लपायचं पडलं महादेवाला. आता कोणकडे जावं. असे मंदिरापुढे काही माणसं बसली होती, असे कोल टेकणी बसल्यावर. तिथून महादेव गेले पुढे. भस्मासूर मागच. त्या माणसाला म्हणाले महादेव पाहिला का? इतकं माजलं ते. म्हणले कोणता महादेव? अहो महादेव. बापरे. लोक म्हणलो काय सरबट आहे, काय सासरा आहे याचा, चुलता आहे तू? काय आदरार्थी बोलावं महादेवाला. इकडे गेले म्हणले महादेव बाबा गेले इकडं. विष्णूकडे गेले ते महादेव. आणि विष्णूकडे गेल्यावर सांगितलं विष्णू भगवान असं असं वर दिलाय भस्मासुराला, माझ्या डोक्यावर हात ठेवतो म्हणायले. असं आहे का? काय भोळ काम आहे महादेवाचं. अरे असं का असतं का तुमचं काम महादेवा? म्हणून तुम्हाला म्हणते शिव भोळा चक्रवर्ती. तुम्ही भोळे असं नाही करायचं महादेवा. बारक्या माणसाला मोठी वस्तू देऊ नये. ती वस्तू त्याला पचली पाहिजे, जमली पाहिजे, झेपली पाहिजे.
तर द्यावी. मृदंगाचार्याने चांगली बोलू शिकवी जाणे पटकन, पुन्हा आपली तारीख कट करता येते. असली बोल मागच ठेवावं लागते. देतो म्हणायचं ते घुमवायचं, पण ते आपल्या माग आलं पाहिजे. भस्मासूर मागस. विष्णू परमात्मा म्हणले महादेवा चिंता करू नका, एवढं भय मला मुक्त कराकडे. लय मारतोच म्हणाले, म्हणजे डोक्यावर हात ठेवतो म्हणाले, जरासं वर्म चुकलंय, हरकत नाही. लगेच भगवंतांनी वेश बदलला, मोहिनीचं रूप धारण केलं, लहान तरुण मुलगी झाले आणि मुलगी होऊन दमान त्या भस्मासुराच्या पुढे आले. जे हरी, ते म्हणले जे हरी. कोण आहात तुम्ही, कोणकडे जायचंय, काय काम आहे. ती मुलगी म्हणली मला वर शोधायचा आहे, लग्न करायचे मला. मग हे भस्मासुर म्हणला मोह बी अजून काही जमलेला वाण नाही कुठं, सध्या जमायचा बी वाण नाही, सध्या वेटिंग वर आहेत बरेचसे. म्हणले मग दोघायचं जमन की आपल्या जमन. पण ती मुलगी म्हणली माझ्या अटी आहेत काही, सध्या नवरदेवाची अटी रद्द आहे, नवरीच्याच अटी मान्य करावं लागायला. मुलगी म्हणली माझी आट आहे. म्हणली काय आट आहे. ज्याला माझ्यासारखं नाचता येईल त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे. अरे बापरे. भस्मासुर म्हणला नाचतो काय बिघडायले. धरला दोघांना ताल. आता देवाचं नाचणं का साध आहे का, नाचणं हा देवाचा खानदानी धंदा आहे. भगवान परमात्मा कीर्तनात नाचले नामदेवरायांच्या. भगवान परमात्मा कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. कीर्तनात भगवान परमात्मा नाचले हो. जनाबाईने चाल सांगितली, नामदेवरायांनी चाल म्हणली. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. ही चाल का म्हणायची काय, चाल आजकालची नाही, ही ज्ञानोबारायांची परंपरा आहे. पहिली चाल, मधली चाल आणि शेवटची चाल, तीन चाली व्हाव्याच लागतात. या संप्रदायाचा नियम आहे. पहिली चाल ज्ञानोबारायांनी, ज्ञानोबाराय हो. जशी आता मोतीराम भाऊनी चाल म्हणली, पिंगळीकरांनी चाल म्हणली. स्वरा माझी पंचमुहा, ज्ञानोबारायांचा स्वराचा अभ्यास होता. पंचम स्वर काय, सप्तम स्वर काय, सप्त स्वर काय, सारेगम मला काय तेवढं येत नाही. ते काय शिक्षण आहे हे ज्ञानोबारायला सगळं ज्ञात होतो. संगीत विशारद तज्ञ ज्ञानोबाराय त्या काळची. म्हणून तर आज ज्ञानेश्वरी मध्ये शब्द टाकले ज्ञानोबारायने. स्वरा माझी पंचमो, स्वरामध्ये पंचमला म्हणलं की म्हणले गोड लागते भजन. मग ज्ञानोबारायांनी चाल म्हणले की आनंद निर्माण व्हायचा. अरे वातावरण तयार होतो महाराज, आनंद होतो. नाचता नाचता
नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होय ऐसे बोले कबीर. नाचण्याची परासीमा झाली हो, नाचण्याचं भान राहिलं देवाला. विसरून देवपणा, नाचायला लाज जमत नाही. नारायण महाराज, बाबू महाराज नाही जमत. परमार्थात तर लाज जमतच नाही हो. घ्या न पोळी, घ्या न पोळी, लाजू नका. आम्हाला लाज आज नाही तर लाज सोडावं लागते. लाजे त्यासी वाटा नाही, लाज जमतच नाही. दिंडी आमची 185 क्रमांक. एक भजन्या मागच्या वर्षी आला, याही वर्षी होता. मागच्या वर्षी इतक्या फुगड्याने इतका नाचला आणि यंदा नाचच न गेला. म्हणलं काहून नाच ना. म्हणलं महाराज नाचायचं नावच काढू नका. झालं काय म्हणलं, मग माणसं संग हिच्या देखत नाचलं की म्हणलं माझ्या गावाकडे सगळी आबरू घालते. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. भगवान नाचले कीर्तनात म्हणून कीर्तनात नाच. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगे, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाची विठ्ठल रुखमाई. नाचण्यामध्ये आनंद आहे आणि देवाला नाचणं आवडतंय. वरातीत नाचण्यापेक्षा, शेवंतीत नाचण्यापेक्षा परमार्थात हरिपाठात कीर्तनात जर नाचलो 184 मध्ये पुन्हा नाचायचंच काम पडत नाही. हे नाचणं फार महत्वाचं आहे. देवानी ताल धरला, जनाबाई सोबत ताल धरला. जनाला म्हणली कशी नाचू नको देवा, तुला याचर माझ्यासोबत चांगलं नाच. की तुक्या सहित त्वाबा यावे, माझे रंग मी नाचावे. कसं नाचायचं, माझा रंग तुझे गुणी, मने नामयाची जनी. माझा रंग तुझ्यात जडला पाहिजे, तुझा रंग माझ्यात जडला पाहिजे. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्व. रंगून नाचलं की माणसाला काहीच कळत नाही काय झालंय आणि काही नाही, टाईमही कळत नाही. त्याला म्हणायचं नाचणं. इतकी देव नाचण्यामध्ये एक सपट आहे. काल्यात बी नाचलेत कुठं कुठं गोपिका सोबत. गोपिकाला फसवण्याकरता तुला माझ्यासारखं नाचता येते का, कसा नाचतोस, असा ताल धर. तिचं तोंड इकडे फिरलं, यायला म्हणला सांगता पोरायला लोणी खा. लोणी खाणं होता लग पोराला जायचं. पोरं म्हणले तिचा ताल धरला की पुन्हा ते तोंड तिकडे फिरले. म्हणलं लगे ताल धरून मग म्हातारी म्हणली माय असं हात करू लागलं. नाचता नाचता बहुतेक येणं सगळं हवाडा हाणला. नाचण्यातून साध्य करून घेतलं परमात्म्याने. तसं नाचण्यातूनही आपला सर्वांगीण व्यायाम होतो. नाचले भगवान भस्मासुरासोबत. मोहिनी रूप धरून एवढे नाचायला लागले. गुडघ्यावर हात ठेवला की त्यानं गुडघ्यावर हात ठेवायचा, कमरेवर हात ठेवला त्यानेही कमरेवर हात ठेवायचा. भगवंतांनी कधी कधी इथं हात नेला, इथं हात न्याचा, इथं नेता नेता पुन्हा असं केलं की महाराज ते जळायच लागलं. मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला, झाला राम बारे. झाला राम बारे. मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला, वाली झाला राम बारे. झाला राम बारे. मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला,
भस्मासूर मेला वाली मुक्त झाला राम मात्री मोहिनीच्या संगतीनं भस्मासूर गेला आज एक प्रमाणे बघा असंच भस्मासूर मुकुला प्राणाची मुकुला प्राणाची गती झाली वारीसी गती झाली वारीसी सारी खेरुसी नाडीला चेले येडका मतन केवळ पंचानन येडका मतन केवळ पंचानन भस्मासूर मुकुला प्राणासी तेची गती झाली वाळीसी विश्वामित्रा सारखी ऋषी नाडीला जिने तो केवळ पंचानन इडका मदन तो केवळ पंचानन एवढं बोळ काम आहे आमच्या महादेवाचं अहिलेच्या संगती गौतमे विटंबिला अमरपती स्तव झाली नाश पावला भस्मासूर म्हणून भस्मासूर जळायला लागला म्हणला देवा असं कसं केलं बस भगवान म्हणले बैमनाला असंच करीत असतो बैमान झालं असतो माझ्यासोबत महादेवासोबत तुला असंच करतो महादेव वर देण्यामध्ये फार पवित्र काम आहे महादेवाचं फार पवित्र काम आहे काल जर रात्री 12 वाजता काल पूजा आहे महादेवाची ज्या लिंगाची कुठंच पूजा झाली नाही पुरातन कालचं लिंग आहे त्याची पूजा व्हावी जीवनात काहीच कमी पडणार नाही दुसरा एक मुद्दा आहे आता पुढच्या वर्षी करा ही कालची शिवरात्री गेली आता परवा कालते पुढच्या शिवरात्रीला सिंधी मिठाचा महादेव तयार करा आणि त्या सिंधी मिठाच्या महादेवाची पूजा करा रात्री 12 वाजता पावणे 12 लागायचं 12-12:30 पूजा संपते आणि काय इच्छा असेल तुमची धन आरोग्य संपत्ती काय तुम्हाला संसारात लागते ते संकल्प करा मनाचे संकल्प पाववेल सिद्धी जरी राहील बुद्धी त्याची पायी सगळ्या जगातलं जे धन आहे जगात धन किती आहे 9 निधी धन आहे 9 निधीपैकी अर्ध निधी धन महादेवाने कुबेराला देऊन टाकले अर्ध्या नदीत सगळं जग व्यापलंय आणि 8 निधी धन महादेवापाशी शिल्लक आहे म्हणून तर महादेवाचं जे रोज सेवा करतात त्याला कमीच नाहीच अष्टसिद्धी नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता बरसाए तुम्हारे पास सदा रहो रघुपति के दासा हमारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त का और देवता चिंतन धरे हनुमत से आमच्या महादेवाकडे 8 निधी धन शिल्लक आहे ते प्राप्त करायचंय का तुम्हाला करायचे प्राप्त करा प्राप्त अजून उपाय सांगतो तुम्हाला हो काय उपाय एक पसा पाणी
पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सुपे बोळ एक जल लोटा आणि एक बिलपत्र बस एवढ्यात तो तृप्त होणार आहे पण त्याला वाहिलेलं पुन्हा परत खायचं नाही जवळ घ्यायचं नाही का एकदा वस्तू वाहिली महादेवाला सोनं जरी वाहिलं पुन्हा वापस घ्यायचं नाही असं शास्त्र आहे जर ते वापस घेतलं पुन्हा सेवन केलं तर दोष लागतो काय दोष लागतो ब्रह्मशापोन या पूज्य केला शिवाचा नैवेद्य दुराविला जर शिवाचा जर नैवेद्य उचलला तर फार मोठं नुकसान करतात अरे ब्रह्मदेवाला माफ नाही केलं महाराज शिवानं आता मोठी कथा आहे सांगत नाही पुन्हा सांगन कधी एकदाच कसं सांगू एकदा ब्रह्मदेवाला माफ नाही केलं तुमची आमची काय कथा आहे ब्रह्मदेवाचं कुठं मंदिर दिसतंय का शाप आहे महादेवाचा विष्णूनं पाय धरले म्हणून जमलं ब्रह्मदेवाचं ब्रह्मदेवाला माफ नाही करत तर तुम्ही आम्हाला कसा माफ करील वाहिलेलं पाणी वाहिलेला बेल नाही खा झाडाचा तोडून बेल खा पण वाहिलेलं नाही खायचा त्याचं काही उचलून नाही घ्यायचं महादेवाचं असो म्हणून महादेवाची सेवा आहे पर्व काळ आहे कालचा 2 पर्व काळ आहेत तिसरा द्वादशीचा पर्व काळ आणि या पर्व काळावर आपला महान सप्ताह आहे आज मला वाटते 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे त्या 4थ्या दिवस म्हणजे गुरुवार आहे आपल्या मोतीराम महाराजांची परा आहे मारुती महाराजांची परंपरा आहे कुंजी महाराज डिग्रसकर यांची परंपरा गुरुवार असला की ज्ञानोबारायांचं वर्णन व्हावं ज्ञानोबारायांचं वर्णन व्हावं असा अभंग काढायचा महाराजांनी त्याच परंपरेत आपण म्हणून ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा अभंग आहे वर्णन करणारे कोण आहेत श्री संत निळोबाराय आहेत काय म्हणतात निळोबाराय काय निळोबारायची शक्ती काय निळोबारायची ताकद आहे तुकोबाराय वैकुंठ गमनाला गेलेले परत आणण्याची शक्ती माझ्या निळोबारायांची त्यातले निळोबाराय देवाला यावं लागलं देवाला म्हणले ओळखीत नाही मी तुला केवढ्याचा आहेस तर निळा म्हणे आम्ही न ओळखोजे देवा तुकयाचा धावा कधी तसू निळोबाराय करतात तुकोबाराय आले पुन्हा गेले आणि पुन्हा तिली जगनाडी तिली गेली वारली त्या तिल्यामध्ये पुरतात आणि आपल्यामध्ये जाळतात तेली गेल्यावर मग तिचं काय स्मशानाकडे नेलं वगैरे वगैरे सगळं काही पुरण्याचं काम झालं आणि पूर्ण झालं की महाराज ते पुन्हा वर येऊन बसलं लोक म्हणले व ह्या एवढंच काम झालं पुन्हा डबल खड्डा केला पुन्हा खड्ड्यात पुरलं तरी ते वर उचकायचलं या असलं लोक म्हणले व काही खरं नाही आता देवाचा धावा केला त्याच्या पोरांनी आणि भगवान आपलं तुकोबाराय पुन्हा एकदा आले एक मुठभर माती घेतली आणि त्याच्या मस्तकावर टाकली तेव्हा लपविले मुख दोनदा आले तुकोबाराय आम्हा झाले येणे एका तेरी आकारणे एका तेरी आकारणे एका तेरी आकारणे आम्हा झाले एका तेरी आकारणे एका तेरी आकारणे एका तेरी आम्हा झाले ने का तिलिया कारणे दोनदा आले तुकोबाराय हो आणि तिसऱ्यांदा भागीरथीला म्हणले होते तुझं जेवून जाईल पण जाताना देहावर राहिले नाही महाराज शेवटची अवस्था आहे परमार्थामध्ये अवस्था यावं लागते आता व्यवस्था वाढली मोतीराम महाराज पण अवस्था नाही गुंडजी महाराजांची अवस्था होती मोतीराम महाराजांची अवस्था होती मारुती महाराजांची अवस्था होती अवस्थेचा परमार्थ आहे शेवट कुठं कीर्तन करायचे कोण्या गावात करायचे किती वेळ करायचे काहीच पत्ता नव्हता एका दोन्ही गावाला तारखी एकाच दिवशी देऊन टाकल्या मोतीराम महाराजांनी हेही गाव आणि तीही गाव दोन्ही लोक आली पत्रिका घेऊन आमच्या गावाला त्याला वाटलं यायला ह्या गावाला त्या गावाला येत नाहीत महाराज भांडण करू नका म्हणले दोघही जा दोन्ही गावाला येतो लोक म्हणले पण एका गावात येणारच नाहीत नाही महाराज एक तारखी 2 काय करावं आता बघा बरं का महाराज जा तुम्ही बघा बरं का महाराज दोघही ठासून बोलायला लागले ठीक आहे म्हणले जा एका गावात महाराज आणि दुसऱ्या गावामध्ये स्वतः भगवान परमात्मा
कारण ती हाऊस नव्हती महाराज. असो ऐसा कोठी आठवची नाही, आठवण आठव गेली भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाणी, ते शरीर जाती क्षणी देवची झाली. विठ्ठला ही अवस्था आहे परमार्थातली. तुकोबरायची तीच अवस्था होती. काय खातो आम्ही कसं या सांगती. आणि शेवट महाराजाला देवानी बोलवलं. प्रयाण काळे देवी विमान पाठविले, सगळं झालं. आणि गेल्यावर मग कळालं भागीरथीला. भागीरथीनं महाराज धावाच केला. बाबा भागीरथी करी धावा, भागीरथी करे धावा. बाबा बाबा मुलीचं प्रेमच काय वेगळे हो, वेगळंच प्रेम आहे. लहानपणी लहान असती मुलगी, पप्पा येऊस तर जेवत नाही. पालमला पप्पा गेलेत, येऊ दे आई, येऊ दे आई, जेवून मोकळी. पप्पाची वाट बागात बसन. 8 वाजली 8:30 वाजले, लेकरू झोप लागली. पडल्या लेकराला वडील आले, पाय धुतले, ताटावर बसले. अहो ती पोरगी जेवलीच नाही, उठव तिला. मग बाबाला म्हणते, पप्पा तुम्ही इतका वेळ कस काय लावला, गोळ्या घ्या तुमच्या. इतकुशी पोरगी, काय प्रेम आहे त्या मुलीचं. बस ज्याला मुलगी आहे त्यालाच कळते बर का. आणि स्त्रियाकडे रडण्याचा भावही महाराज, पुरुषाला रडणं येत नाही. आपलं रडणं वेगळंच आहे. आपण कितीही दुःख होऊ द्या, आतल्या आत आपण खुपतो, बाहेर काढता येत नाही. लयच झालं आपल्याला तर काय म्हणतो आपण, अरे बापो. बाकी काही म्हणता येईन आपल्याला, एवढं म्हणता येते. पण तिकडं रडण्याचा भाव आहे, रडताही येते महाराज. हो, रडायला लागली भागीरथी. प्रेम आहे महाराज मुलीकडे, एवढं प्रेम आहे. लग्न झालं मुलीचं, लांब मुंबईला देऊ द्या, पुण्याला देऊ द्या. तिथून बापाला फोन लावती, बाबा गोळ्या घ्या टायमाला, शुगर आहे तुम्हाला, बीपी आहे, टायमाला जेवत जा बर का बाबा. किती भाव आहे, किती प्रेम आहे. अंतकरण प्रेमाचं स्त्रीचं. रडायला लागली भागीरथी, टाव फोडला. बाबा बाबा म्हणून तुको बराय आले. का भागीरथी, काय एवढी तू टाव फोडला, काय टाव फोडला, तुम्हाला काय म्हणले, तुम्ही शब्द काय दिला होता, जेवून जातो तुमचं. का जेवाय आले नाही. मला आठवण राहिली नाही, द्यावंच नाही तर काय, मला खाण्याची आठवण राहील भागीरथी. आठवण नाही, स्मरण राहिलंच नाही. बोलण्याची नाही आता, देवाविन काही. सगळं नातं तोडलं होतं तो कोबरायला. म्हणले गेलो मी, पण लवकर कर, मला भूक लवकर लागली, लवकर जायचंय, पुन्हा गडबड आहे पाठीमाग. लवकर होणारा स्वयंपाक, बोटुळ्याचा ते शेवयाचा भात म्हणते कोणी, बोटुळ्याचा भात म्हणते कोणी. आजच्या काळात त्याला मॅगी म्हणतात लोक. तिखट मॅगी, गोड मॅगी. ती मॅगी तयार केली, बोटुळ्याचा भात तयार केला, त्याला दूध पाहिजे खाला, तसं खाता येईल. आणि दूध असलं तर बरं आहे, साखर तूप असली तर बरं आहे. आणि ते बोचऱ्या माणसाला खाता येत नाही, ते बाहेरच येते बोकना धरल्यावर. बोचऱ्या माणसाला फक्त शिरान केळं परवडत येत, त्याला ते जमतच नाही, शक्यच नाही. पण ती भात तयार केला आणि ते भात महाराज निवत नाही लवकर. मोठे महाराज दृष्टांत सांगायचे. जुन्या काळामध्ये दसरा आला की उभे पुढे सारवावं लागायचं. आता कॉन्क्रीटच्या भिंती, आता सारवायचं काम राहिलं नाही. जुन्या काळात पांढऱ्या भिंतीचं होतं, सारवावं लागायचं. आपल्या आईच्या काळात, आजोबाच्या काळात, आजीच्या काळामध्ये. आता हे बायाचं भाग्य झाले महाराज, सगळी फरचीच, फरचीच आहे, आता सिमेंटच आहे. सारवायचं काम शिल्लक राहिलं नाही. गॅस चुलीलाही पोतरायचं काम नाही, आता गॅस झालाय. भाग्यवान बाया आहेत. सारवायचं जुन्या काळात दसऱ्याला धुणं धुवावं लागायचं. सारवलं, धुण्याचं काढलं आणि सुनून धुण्याचं ते वाटलं, बांधलं, महाराजांनी नेलं. आणि सासूला वाटलं आता गेली सून, म्हणली तोर काहीतरी करून खावा. काय गडबडीने करा, बोटुळ्याचा भातच टाकला.
आधण टाकलं लगे भात टाकला, भात टाकलो तर तो ही सून महाराज गडबडीनं ते धुणं म्हणजे असं असतं निर्मळ धुवायचं नसते, बुडवायचं काढायचं असं केलं. लगे गठुडं बांधलं केलं की आली. हिला वाटलं माझी सासू कुठे गेली कोणाला ठाव, हिनं भात ओंडला परातीत आणि मागच्या घरात गेली. मागच्या घरात गेल्यावर ही अशी फुकू लागली भात आणि तितक्या तिने गठूड टाकलं. म्हणजे आत्या नाहीत कोण नाही. तोवर आपण काय करावं, आडीतलं दूध घ्यावं. पहिले आड्या होत्या, आडीतलं दूध ओतलं तांब्यात आणि मागच्या घराकडे निघाली उतरंडीच्या सांदीला भात फुकायल्यात. आत्या काय करायल्या, भात केलता, माय दूध घ्या त्याच्यावर. गमतीने सांगायचं महाराजांना. भात तयार होतो, त्याला दूध लागतं, थंड व्हावं लागतो आणि मग तो भात सेवन केला. दूध नव्हतं महाराज, बाबा दूध नाही हो, दुधाशी चव लागणार नाही याला. आन्सरवी इकडं हो, गाय नाही काय आपली तर म्हैस नाही, गाय नाही, दूध कशाचं काढता. महादेवाचं मंदिर होतं, जसं आपलं मंदिर आहे पवित्र विश्वेश्वराचं. महादेवाचं मंदिर होतं, समोर नंदी होता. त्या नंदीचं पूजन केलं आमच्या तुकोबारायनं. वेलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. वेलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. महादेवाच्या समोर येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. दूध काढलं वगैरे वगैरे आणि भागीरथीचं समाधान केलं. 3दा तुकोबारायवरून खाली आले. अशी निळोबारायची शक्ती. त्या निळोबाराय करता हे तुकोबारायला यावं लागलं. ते निळोबाराय आज तोंड वरून वर्णन करता. संतांनी संतांचं वर्णन करावं, हे वर्णन मजबूत आहे आणि त्या वर्णनात आपला फायदा आहे. संतांनी देवाचं वर्णन करावं, ते वर्णन मजबूत आहे, आपला त्यात फायदा आहे. काही संतांचं वर्णन आहे, जीवानं जीवाचं वर्णन करून काही नाही, काही हाती लागत नाही. बाया वर्णन करतात कोणाचं, जावायचं. 2-4 बाया एका ठिकाणी बसव, काय वर्णन चालतंय त्यांचं, नुसत्या गोष्टी चोरून ऐका. माय म्हणे माय आमचा जावाई तर सकाळी गाडीत बसला ना दिवसभर गाडीतून खाली उतरत नाही. दुसरी म्हणली मग काय कलेक्टर आहे का काय ते. तिसरी म्हणली का आलं, काळी पिवळीवर किन्नर आहे. किन्नरचं वर्णन तसं, त्या वर्णनात काहीच तथ्य नाही, काही तथ्य नाही. पण हे वर्णन आहे कोणाचं, ज्ञानोबारायचं, तुकोबारायांचं. याला गी आता ज्ञानोबाराय म्हणतात काय महात्म्यांचं वर्णन करावं, काय संतांचं वर्णन करावं. त्या वर्णनामध्ये आपली सार्थकता आहे. तैसे हरपले आपण पे पाहावे, पाहता संता ते गिवसावे, मनोने वानावे ऐकावे तेचे सदा. संतांचं वर्णन जर केलं पुण्यवंत व्हावे. संतांचं वर्णन केलं तर काय होईल, पुण्य पदरात पडते. मोतीराम महाराजांचं नाव घेतलं,
कोंडजी महाराजांचं नाव घेतलं पदरात पुण्य पडते आपल्या, म्हणून त्यांचं पुण्यतिथी, त्यांचं स्मरण, त्यांची आठवण, त्यांचा फोटो उठल्या उठल्या दिसला पाहिजे, त्यांची आठवण आपल्याला झाली पाहिजे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून एक तर कार्याचं वर्णन आहे आणि एक तर कार्य चांगलं असलं की महाराज एक तर समाजाचं कार्य करा, नाही तर परमार्थिक कार्य करा. समाजाचं कार्य केलं तर नाव निघते माणसाचं, आहे तोपर्यंतही नाव आहे आणि गेल्यानंतरही नाव आहे. गावाला रोड नव्हता घरी अमक्यानं रोड आणून दिला, गावाला पाणी नव्हतं अमक्यानं पाणी आणून दिलं, आहे तोपर्यंतही नाव आहे, गेल्यानंतरही नाव आहे. उत्तमाची मुरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरणीची सरे. उत्तमाची उरी कीर्ती माग, एका मरणात काम संपलं पाहिजे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना हिरधारे चिरापडे. उत्तमाची उर, एका मरणात काम झालं, समाजाचं काम केलं, कीर्ती शिल्लक राहते. आणि दुसरं आहे सांप्रदायिक काम, परमार्थाचं काम, मंदिराचं काम, अन्नदानाचं काम. अहो अमक्यानं मंदिराचं काम करू लागलं, अमक्या माणसांच्या हातावर मंदिर झालं, आहे तोपर्यंतही नाव आहे आणि गेल्याच्या नंतरही पुन्हा नाव राहते. मंदिरदाने भुवन पालकी, मंदिरदाने भुवन पालकी, चंदनदाने सदाशिव, अन्नदाने दृढ आयुष्य, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालकी, सुपरिमळो प्राणिया. मंदिर झालं गडे हातावर, आहे तोपर्यंत हे नाव आहे आणि देवाच्या यादीत नाव पडते. माझ्या मंदिराकरता सहकार्य केलं, याला मी कसाच वाईट मार्गाला जाऊ देऊ, पालखीत घेऊन नाचतो भगवान परमात्मा, एवढं मंदिराचं पुण्य आहे. म्हणून दोनच काम आहे जगात, कार्यानं माणूस पुढे येतो, माणूस असा पुढे येत नाही. कोण मर्दंग वाजला हो, आमका आमका होता हो, काय कार्य भारी, कार्य भारी केलं की आपोआप पुढे येतो. कार्य भारी पाहिजे, तसं संतांचं कार्य भारी. चंद्र सूर्य नाही, त्यांच्यामुळे चंद्र सूर्य, एवढं कार्य भारी. त्याला दुसरी उपमाच नाही कोणती देण्याकरता, देता नाही उपमा. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे. त्याला उपमाच नाही कोणती देण्याकरता, उगात चंदनाची उपव, चंदनालाही कलंक आहे, चंदनही तसा मोकळा नाही, परंतु नव्हतंच काही म्हणले मग चंदन बरे, म्हणून उपमाच नाही संताला देण्याकरता. संतांचं कार्य मोठे, ज्ञानोबारायांचं कार्य मोठे. आज जे वर्णन केले निळोबाराने तोंड भरून, अभंगाचं जे पहिलं चरण आहे त्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानपुत्रा
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाव नाही सांगितलं कोणाचं, कार्य सांगितलंय. कार्य काय कार्य आहे ज्ञानोबारायांचं, कोणी केलं हे कार्य. महिषी पुत्र मुखी बोलवणे श्रुती चालविणे भिलते बैसुनिया. दोन शक्ती सांगितल्यात ज्ञानोबारायांच्या. तशा तीन शक्ती आहेत ज्ञानोबारायांकडे. पहिली शक्ती आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कर्तुम शक्ती ज्ञानोबारायांची स्त्रीचा पुरुष केलेला आहे. मोठा दृष्टांत येतो. जयपाल राजाला 37 मुली होत्या आणि 37 आता जुन्या काळात होते महाराज लेकर जास्तीत जास्त. आपल्या पंजोबाच्या काळात विचारावं त्याला किती लेकर आहेत, ते म्हणायचे 1.5 डझन. तसे केळाची फणीमा पाहिले. आता आहेत पण आपल्यात नाहीत. त्या टोपेवाल्यामध्ये आहेत बघा. आता हे चालू आहे. आमच्या तिथे कॉर्नरला माणूस नाव सांगत नाही. कितने बच्चे? 39. 39 म्हणते. बापरे, म्हणजे वारडत त्याच. आपल्या आज्याच्या काळात 6 झाले, 6चे पुन्हा 3 वर आले, 3चे आता 2 वर आले आणि आता एकच आहे आणि ती बी पुन्हा किडक. जिलबी बघते पेढा खाते. जिलबी काय काय कोणकडे बघायला काय. बाळ्या काय खातो? बिस्किट खातो. कव्हा युद्ध करणार आहे आणि कव्हा बापाचं काम करील ते. उगा आपलं वाळलं चिडचिड नुसत्या बिस्किटावर. राकट देशा कनकट देशा. युद्ध जर लागलं ना ह्या बायालाच पुढे होऊन लागते आता. हो, कारण बाळ्याच्या अंगात ताकदच नाही. काय करीन ते चहावरून ते बिस्किट, काय ताकद त्याच्या अंगात राहणार आहे. म्हणून जुनी माणसं आहेत ते मजबूत आहेत महाराज. आजही बघा तुम्ही, आता बाबूराव महाराजाला हे मंडळी आहे मजबूत. आंब्याच्या कोयवून शरीर आहे ते मजबूत आहेत. आता 25-30 झाले कसे गुडघेच कुई कुई. हा 25-30 कुठे गुडघे कुई कुई करा माणसाचे. इतकं कमजोर माणसं झाले, कमजोर. 80 वर्षाची म्हातारे आहेत. काही म्हातारे आहेत आपल्यात मजबूत आहेत त्या. पहिलं तूप दही दूध लोणी. आता तूप खा मला जमत नाही. दही आंबट खातो काय तू? ताकदीच आहे ते खाचाच पत्ता नाही. दही खा दूध खा. जे म्हातारी माणसं जे मजबूत आहेत हे दह्या दुधानं मजबूत आहेत. आता खाऊन खाऊन खातेत काय वडापाव आणि भजी. ते बी शिडे पुन्हा शिडे कालची ते गरम करते पुन्हा देते. काय खाल्लं? काय भजीच खाल्ले. काय त्या भज्यानं चव आहे रे. अरे घरचं अन्न खा, पवित्र अन्न आहे. शिळी भाकरी असू द्या, घरची चटणी असू द्या, पाठीमागे करणाऱ्याचा भाव चांगला आहे. आणि बाहेरचं अन्न खाल्लं भाव चांगला नाही त्याचा करण्याचा. पवित्र नाही, ते निर्मळ दिसतंय पण पवित्र नाही. घरचं अन्न पवित्र आहे. पवित्र ते अन्न हरिचिंतने भोजन. गंगा जवळ आहे, गंगेचं पाणी आणलं एक जणांना. पण कशात आणलंय? ते पाणी आणलंय मद्याच्या भांडामध्ये. बाटली ती होती पडली, ती सापडी घेऊन आलं. मला जमते पूजेला. हा जमत नाही. गंगोदर गजरी झाले, मद्याची भांडाले घेऊन काही केले कोणी एक. पाणी पवित्र आहे पण भांड अपवित्र आहे. तसं अन्न चांगलंय पण जागा अपवित्र आहे. विठ्ठला म्हणून 2-3 मुलं असले पाहिजे. 4 वजन असतं आपल्या घराचं. 4 भाऊ असले काय जोड आहे हो त्याचा. 4 एकत्र आहेत पुन्हा काय जोड आहे. आता 2 आहेत ती बी एकत्र नाहीत महाराज. 2 इकडे आहेत. अवघड काम झालं आपलं. म्हणून एकत्र राहण्याची पद्धती फार महत्वाची. एकत्र जेवण करणं फार महत्वाचं. प्रेम उत्पन्न होतो. प्रेम उत्पन्न होतंय. जिव्हाळा राहते माणसाचं प्रेम राहते. 37 मुली होत्या राजाला. 38शी जर मुलगी झाली तुला फाशी देईल मी. पत्नी वाळायच लागली. एक जण शेजारणीनं पाहिले, म्हणले
तुझ्या घरी तर राणीस तू, तुला काय कमी आहे, सगळं घरी तू आणि तू अशी वाळून चाललीस, काय झालंय काय धसकीन, सगळं जवळ आहे पण चिंता पाठीमागे लागली ना, चिंतेनं शरीर घटते माणसाचं, चिंता से घटे शरीर, चिंतेनं शरीर घटून चाललंय आणि घटून चाललं. त्याशी सांगितलं बाई ना ग झालंय काय मला सांग बरं. अहो काय सांगू म्हणली, आता मला इतक्या मुली झाल्या, आता आठ तशी जर मुलगी झाली तर मोहा नवरा म्हणायला तुला फाशीत देतो. अगं ती म्हणली अजून लय बाकी आहे, 5-6 महिने बाकी आहेत, आतापासून मरती काय, आणि तुझी डिलिव्हरी कुठे होती म्हणली माहेरात. अगं तिकडे होती, त्याला काय माहिती, त्याला सांगायचं पोरगी आठ तरी पोरगच म्हणायचं. जमून का बघ म्हणा. तिनं तसं ऐकलं, गुरुमंत्र घेतला आणि डिलिव्हरी तिकडच केली. तिकडच गेल्यावर झाली ना पोरगीच, मुलगीच झाली. मुलगीच झाल्यावर मग आता काय करा सांगितला मुलगा, सगळा वेस त्याला मुलाचा. पण एक म्हणले आहे, लग्न लागस तर तुम्हाला तोंड पाहता येतं, तुमच्या मुलावर येते, काय हरकत नाही. म्हणलं मुलगा झाला काय वासनं, म्हणलं तिकडे कराय ना. राजा म्हणलं काय कमी, मोठा 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 हो दिला, मोठा सगळे कपडे तुला, मुलाचे ड्रेस सगळा मुलाचा, कट मुलाचा. आता मुलंगर मुलगी ओळखूची ना तेवढी ती कटिंग राखायला तशी सारखंच सगळं तसंच केलं. आणि केल्यावर म्हणले लग्न करायचंय. त्याच लेवलचे पाहुणे बघितले, लग्नही जमलं आणि लग्न लागलं. लग्न लागल्यावर ती मुलगी आली, जाते इथं झालं. आणि मग ती मुलगी, तिला समजलं बाबा ती होणारी जी लग्न आहे ती मुलगीच आहे, मी मुलगीच आहे, संसार कसा होणार आहे आमचा, यालाच तयार नाही. मग राजाला कळलं. राजाला कळाल्यावर राजा म्हणला बस आता दोघीलाही फाशी तुमच्या. बापरे, त्या मुलीला वाटलं आता माझ्यामुळे माझी आई मरणार आहे, मी आजच जाऊन मरते. दोरी घेतली, लांब जाऊन गेली. पण माणसानं कधीच फाशी जाऊ नये, इंद्रिल पण मर जाऊ नये. मरण मागे जो गाढवाचा बाळ, शास्त्र म्हणते कधी देशाचा त्याग करा, बाकी देशात जाऊन राहा, पण देहाचा त्याग करू नका, पुन्हा देह मिळणार नाही. सगळं काही प्राप्त होईल पण देह पुन्हा मिळत नाही. दोरी घेतली, लांब गेली आणि लांब गेल्यावर एकांतात गेली लांबच्या लांब जंगलामध्ये. आणि तिकडून आता दोरी बांधली, पण तितक्यात आवाज आला कानावर. कशाचा? ज्ञानोबारायांच्या दिंडीच्या भजनाचा. दिंडीचं भजन आवाज आला, इतकं अंतःकरण पाझरलं. काय भजन होतं ते? ज्ञानोबा ज्ञानोबा टाळी वाजवा. गोड भजन आहे महाराज. हेच भजन वाटते किती वेळ बी करावं. तुकोबारायला एकदा माणसं म्हणले, देव तुकोबारा आज खरंच कीर्तन करा, खरंच कीर्तन करा. हे खरं कीर्तन आहे.
तुकोबाराय खरंच कीर्तन करा. तुकोबाराय म्हणले तुम्ही बसायचे नाही बरं का. आणि महाराजांनी रामकृष्ण हरी चालू केलं. अर्धा तास होऊन गेला, पाऊण तास झाला, तास झाला. लोक म्हणले महाराज आज बिघडले. सगळेच उठून गेले, एकच राहिलं, त्याची घोंगडी होती. ते म्हणलं आपण जाऊन 1000 रुपयाची घोंगडी, महाराज काय तालाव नाही. मागून महाराजांनी उडी हाणायला सुरुवात केली. ज्ञानोबा तुकाराम उडी हाणायची, उडी हाणली, त्यानं घोंगडी काढली तितक्याच दमात, एकाच मात्रेत. बघा एका मात्र्यात, त्याचं मात्र नाही केलं, एका मात्र्यातच ती घोंगडी काढून घेतली. ता मारणं काढून गेलाय तसं. आणि मग पाहिलं तर कोणीच नाही. मग शेवटी मारुतीला आतून यावं लागलं. मारुती म्हणले तुकारामजी अब तो बस करो, कीर्तन पूरा हो गया. हिंदी नाही बोलली, मराठीत बोलली. बस करा आता महाराज कीर्तन. सगळे लोक गेले ते उठवून, घोंगडीवालं बी गेलं. मग तुकोबाराय म्हणले मी आता एकदा माझ्या अंगात संचार झालाय. म्हणले हे भूत मला लागलेलं आहे. कीर्तनाचं भूत असते माणसाला, भजनाचं भूत असते. लोकायला संसार आहे, अंधार पडला की घरला येते ना, आपण अंधार पडला की बाहेर जातो. अंगात भूत आहे आपल्या. भूत कोर राहते मरस्तोर. भूत लागले नारदाला, भूत लागले तुकोबारायला. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या. भूताचा बर मोठे क्या बात आहे. भूत जबर मोठे ग बाई. चालही तशीच लावली पुढे. भूत जबर आहे महाराज. हे लागतच नाही हो. भजनाचा नाद लाग, बाकी नाद लागते, बाकी नाद लागते, पण हे नाद लागत नाही. एकदा लागला सुटत नाही. किती आदर आहे हो, किती प्रेम आहे, किती भाव आहे. माझ्या लग्नात फटाकड्या वाजल्या होत्या, पण इथं आल्या वाजल्या. लग्नात मोजक्याच काय, अर्ध्या फुसक्याच. इथं एक फुसकी नाही. काय आदर आहे, काय प्रेम आहे महाराज. ताटाला रांगोळी, दारात रांगोळी. महाराज आलेत, महाराज आलेत, महाराज आलेत. एखाद्याशी म्हणालो बायकोला रांगोळ काढते का, तुम्हाला रांगोळ काढू आहे. एखाद्याशी म्हणून बघा मोतीरामजी माझ्या ताटाला रांगोळ काढ ग. शपथ बाती उलटच बोलत. काही भाव आहे, काही प्रेम आहे महाराज. मोतीराम महाराज, ठाकूरबा महाराज यांच्यावर आपल्या आई तयारी गोटे आहेत पिठावर. विठाला त्यांनी करून ठेवले सगळे. पिकले तया खाणे किती, पंगते सुका. महाराज जेवण करा बरं का. जेवण किती सकाळपासून फोन लावू लागले. जेवायचे का, जावायला कोणी जेवायचं का म्हणे. काय भाव आहे, काय प्रेम आहे. कशाला घरदार आठवण नाही, आठवत नाही, आठवत काही आठवत नाही, काही आठवत नाही.
फक्त रम्मान व्हा, रंगा रंगा, देव रंगला तसा रंगा, जनाबाई रंगल्या तशा रंगा. ज्ञानोबाईचं भजन चालू होतं. त्या मुली दर्शन घ्यावं एकदा विनय करायचं आणि मग आपलं काम करावं. आली आणि ज्ञानोबाईच्या चरणावर नतमस्तक झाली. श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत घातला ज्ञानोबाईच्या चरणावर. आणि दंडवत घातल्यावर बाजूला व्हायलाच तयार नाही. अंतकरण पाझरलं, डोळ्यातून आसुर येऊ लागले. शेवटचं दर्शन झालं. महात्माचं कोण महात्मा आहे काही माहित नव्हतं. फक्त विना आहे म्हणून दर्शन घेतलं. अधिकारी महात्मा असेल. दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर माऊली म्हणले सरक बाळ्या बाजूला, सरक बाळ्या बाजूला. बाळ्या नाही म्हणे बाळी. शब्द केला एकांतात जाऊन बघ. एकांतात जाऊन बघितलं. स्त्रियेचा तो केला पुरुष तसंच प्रमाणे तसा आवाजही तसाच गोड काढला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, जी निमिष मात्रे देह पालटिला. स्त्रीचा तो केला पुरुष. अरे एवढे दवाखाने झाले, एवढी अमेरिका सुधारली, त्याला म्हणा स्त्रीचा पुरुष करून दाखव. शक्यच नाही, शक्य नाही. पण ज्ञानोबाईच्या फॅक्टरीमध्ये, ज्ञानोबाईच्या कारकिर्दीमध्ये स्त्रीचा पुरुष करून दाखवला. ही कर्तुम शक्ती ज्ञानोबाईंची. अकर्तुम शक्ती महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. ज्ञानोबाईला हे कार्य करावं लागलं. हो, करावं लागलं हे कार्य. ज्यावेळेस ज्ञानोबाई गेले शुद्धीपत्र आणण्याकरता, वडिलांना चुकीचा न्याय दिला, देहांत प्रायश्चित्त करावं लागलं माझ्या आई वडिलांना. आम्हाला तरी चांगलं जगता यावं. खिचर त्रास द्यायला लागले, लोक त्रास द्यायला लागले, जगू देनत लोक. चौघ भावंड आले मुक्काम करत पैठणला. बळवंतरावकडे थांबले. बळवंतराव म्हणले कसं काय येणं केलं. सुंदर जेवण केलं बळवंतरावच्या घरी. आणि जेवण झाल्यावर विचारलं कोणीकडे येणं केलं. असं असं काम आहे आणि ती काम करण्याकरता आलो. सगळ्याला सांगितलं शुद्धीपत्र द्यायचे आपल्याला माऊलीला. हसू लागले सगळे. शुद्धीपत्राकरता सगळे जमले, सभा भरली. आणि सभेमध्ये विचारत असताना तुझं नाव काय, निवृत्ती, कशाला प्रवृत्तीवर आलास. हसायला लागले नावाकरता. तुझं नाव काय, सोपाना. तुझं नाव काय, ज्ञाना. अरे नावात काय पडले म्हणले, ते हलगटाचं नाव बी ज्ञानी आहे. उगीर सारखं बोलू लागले. माऊली म्हणले अरे त्याचा ना माझा हातमा एकच आहे, मग त्याला मारल्या तुला लागते का. अरे तुला बोलू लागले. म्हणले हो का लागणार नाही. सर्वा गटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक. मुंगीपासून हत्तीपर्यंत, मुंगीपासून ब्रह्मापर्यंत आत्मतत्व एकच आहे. भागवताचा पहिला चौथा श्लोक आहे. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. भगवंतांनी जो बोध केला ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा, आत्मतत्व जनी म्हणे आत्मा एक, सर्व घटे तो व्यापक. अरे माझं त्याचा आत्मा एक आहे, त्याला मारल्या तुला लागते का. लगेच त्याची ती पखाल बाजूला काढली. जुन्या काळात पखाली होत्या, पखाल बाजूला काढली, चाबूक मारायला सुरुवात केली.
मारिता सूड महिषाची पाठी तोची वळ उठे ज्ञानदेवा लाल झाली पाठ मुक्ताना हात धरला अरे मारू नका रे दादाची पाठ लाल झाली बापरे काही म्हणले नाही काही नाही शिकला असेल तिकडे बंगालमध्ये जाऊन असं कुठं होत असते का शक्यच नाही याला वेद म्हणता येईल का म्हणता येणार नाही होता तुमची कृपा देवा पशु बोले वेद का म्हणता येणार नाही वेद त्याला ज्ञानोबारायांनी हात ठेवला कोणता वेद म्हणायचा 4 वेदापैकी ऋग्वेद सामवेद प्रणववेद अथर्ववेद कोणता म्हणायचा मोतीराम महाराज कोणता म्हणायचा ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा 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 ज्ञानदेव मोतीराम महाराजांची भजनीत महाराज नाही तर अशा प्रमाणे कोणाला बाहेर आता आपण जातो ना कोणकडे मेळच लागत नाही अभंग लिहून द्यावं लागते तर पुढचं काय सांगावं वाशिम साईडला इकडं आंध्रामध्ये सोलापूर साईडला मुंबई साईडला हा नुसतं डेकोरेशन असते बाकी काही नाही भजन फक्त आपल्या जिल्ह्यात आणि आपल्याच तालुक्यात बाकी नाही कुठं म्हणून तर जगात जर्मनी भारतात परभणी सारखं कुठं क्षेत्र नाही मृदंगाचार्य गायनाचार्य कीर्तनकार काही लोक म्हणले महाराज तुमच्या इकडं लोयस महाराज आहेत हो आहेतच महाराज जेथे हरीचे दास जन्म घेते 20-20 किलोमीटरावर संत आहेत आपल्या इकडे पवित्रते कुळ पावन तो देश देश पावन आहे आपला म्हणून तर भारत देश भारत माता जर्मनी माता नहीं जहाँ डाल डाल पर चिड़िया करती है बसेरा वो भारत देश मेरा वो भारत देश मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का तग तग लगता डेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ ऋषि मुनि और ऋषि मुनि एक जगत वाला वहाँ हर एक बालक राधा है हर एक बालक राधा एक बालक राधा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश है मेरा 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 भारत जय भारत जय भारत 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 माता की जय वाह क्या बात आहे वाटेल काय याच्या उतरूनच टाकाव नजर व्हायसारखं म्हणलं महाराज ज्या डाल डाल पेस तसं लय आपलं मला एका चरणात जाऊ दिलं नाही
अशी भजनी म्हणल्यावर काय बघायचं काम आहे. मोतीराम महाराजांचा भाग आहे. महाराज हे पवित्र ठिकाण आहे, गंगेचा वास आहे, एकांत वासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या पवित्र ठिकाणे. भजनी सुंदर आहेत, मृदंगाची हरी सुंदर आहेत. आणि माता माऊल्या मी 2 कार्यक्रम सकाळून केले ना, आता हे 3रा कार्यक्रम आहे. म्हणलं आता काही नाही, बोर काम झाले, पण असं पाहिल्यावर एवढं वातावरण वाटलं बस बस म्हणजे आता काय 12 वाजता कीर्तन करू काय. किती आनंद आहे, किती आनंद आहे, किती हा रस आनंदाचा घोष करू हरिनामाचा, भाग पाविल दैवाचा तुचीक. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा. त्यानं ऋग्वेद बोलायला सुरुवात केली त्या रेडानं. आणि बोलायला लागल्यावर ही बाकीची म्हणू लागली, रामभट हलगट, शांभट हलगट. बापरे, म्हणले आपल्याला वेदाचा मेळ नाही, आपल्या बायका तर लांब राहिल्या, त्याला तर अधिकारच नाही. आपल्याला संता घ्यावं लागते, पाहून म्हणावं लागते, पण हे बिनपाताच म्हणायले. अरे बापरे, काय शक्ती. जे पळ धरला महाराज ते घरापर्यंत थांबले नाही. काही ज्ञानोबा यांची शक्ती, त्यांना गर्व होता. आम्हीच आज ही आपले लेकरं वाजवायला लागतात, गायन करायला लागतात, म्हणायला लागतात, कीर्तनकार झाले, भागवतकार झाले, ही ज्ञानोबा यांची कृपा आहे. ज्ञानोबा कृपेमुळे आज लोपले ज्ञान जगी, हे तने नव्हते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. अहंकार होता त्यांना, त्यांचा अहंकार घालवला. रेडामुखी वेद बोलिला, रेडामुखी वेद बोलिला, रागी नक्की नक्की रेडामुखी वेद बोलिला, गर्वतीला हरविला, गर्वतीला हरविला, गर्वतीला हरविला, गर्वतीला हरविला. शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला, शांतरूपी प्रगटला. ज्ञानोबा माझा त्यांचा गर्व नाहीसा केला. ही ज्ञानोबा यांची अकर्तुम शक्ती आहे. आणि भिंत चालवणं, आता भिंतीला का चाक आहेत का महाराज, आपल्याला गाडी चालवायचा मेळ लागणं, तर भिंत ज्ञानोबा यांनी चालवलेली. जिला चाक नाही तिला काहीच नाहीत. काय ज्ञानोबा यांची शक्ती असेल. ज्ञानोबा रायनं ज्यावेळेस तोंड धुवत बसले आणि चांगदेवाला कळालं, चांगदेव महाराज घोड्यावर आऊया, घोड्यावर नाही वाघावर होते. वाघावर सापाचा चाबूक केला, 400-500 शिष्य सोबत. लवाजमाच आला तिकडून. आल्यावर मुक्ता म्हणली, चांगदेव आलं का नो, येऊ दे की मग स्वागत करायला जाऊ. साधू आल्यावर स्वागत कसं करता, कसं स्वागत केलं आपण आल्या आल्या, तसं चांगदेवाचं स्वागत करायला महाराज म्हणले, जाओ काही वाहन नाही आपल्याकडं. तोंड धुताचा आज्ञा केली. ते आपल्या भिंतीला सांगितलं, भिंत बाई चला.
भिंत न मागचा पुढचा विचार नाही केला, सरकन भिंत निघाली आणि चांगदेवाच्या पुढे चाली. बापरे, चांगदेवानं पाहिलं मोहा वाघ काहीच कामाचा नाही. व्याघ्र सर्प प्रांजळे केले की अभ्यासाचे निबळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली की अभ्यासानं मला हे करता आलं, पण भिंत हे काय शक्य, काय अभ्यास आहे, काय ताकद आहे. आणि ही ताकद पाहिल्याबरोबर चालविली जड भिंते, हरले चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाते. ज्ञानोबा माझा मैशीपुत्रा मुखे बोलाविने श्रुते, चालविने भिलते बैसोनिया. भिंत चालवणं ही अकर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम शक्ती आहे. अशा तिन्ही शक्त्या देवाकड, तिन्ही शक्त्या ज्ञानोबरायकड. ज्ञानोबरायचं पहिल्या चरणामध्ये वर्णन केलं आणि दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्ध मैशी पुत्रा मुखी दुसरं चरण लोहे हा सामाने महिमा संताचा, लोहे हा सामाने महिमा संताचा, लोहे हा सामान्य महिमा संताचा, लोहे हा सामान्य महिमा संताचा. निराते हातीचा प्रतिमा हातीचा मूर्ती देवी, हातीचा मूर्ती देवी. लोहे हा सामान्य महिमा संताचा, लोहे हा सामान्य महिमा संताचा, लोहे हा सामान्य महिमा संताचा, लोहे हा सामान्य महिमा संताचा. संताचा ज्यांनी स्त्रीचा पुरुष केला, ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, ज्यांनी भिंत चालवली, ही का साधी संत इतका नोहे हा सामान्य महिमा संताचा. आणि दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये निवेद्य हातेचा मूर्ती जेवी, शिवर्णन आहे नामदेवरायांचं. नामदेवरायांनी भगवान परमात्म्याला नैवेद्य खाऊ घातला. कसा खाल्ला, काय खाल्ला याचा विचार करू, पण एकदा भजन करा. विठोबा निवेद्य हातीचा मूर्ती जीवी. दुसऱ्या चरणामध्ये उत्तरार्धामध्ये नामदेवरायांच्या कार्याचं वर्णन केलं निळोबारायांनी. आता याच्यावरही बरंच बोलता येईल, पण पुन्हा कधी बोललो, आता एकदाच कसं सांगू सगळं, पुन्हा सांगन आता. आणि तिसऱ्या कडव्यामध्ये उदका माझी वह्या ठेवूनी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. हे कार्य आहे जगद्गुरु तुकोबारायांचं. त्या कार्याचा उल्लेख आला. पुन्हा वेळ भेटली ते चिंतन करण्याचा प्रयत्न करू. म्हणून अशा तिन्ही जी संत आहेत, ही कार्य करणारे, याच्या संगतीमध्ये जा, यांच्या ज्ञानेश्वरीचा गाथ्याचा चिंतन करा, अभ्यास करा. यांच्या संगतीमुळे आपला उद्धार होईल. अभंगाचं शेवट संगतीचा
मृदंगाचे साथ, एकीकडे अमोल महाराज बनवसकर, धीरज महाराज डिग्रसकर. पत्रिकेत नाव वाचलं मी पण ध्यानात राहत नाही आता काय. धीरज महाराज डिग्रसकर आपले हेच डिग्रस ना. सुंदर एकोणजी महाराजांच्या गावाचे सुंदर मृदंगाचार्य आहेत. दोन्ही मूर्त्या लहान आहेत पण कीर्ती महान आहेत. सुंदर पक्वादाची साथ आहे आणि भजनी सगळे साथीचे आहेत. ते कुठं कुठं साडेसातीचे असते पण ते कवाशी आटपाव करावी. पण आता वाटायला काय बोलावं, किती प्रेम आहे, काय भाव आहे महाराज. आणि लोकही कोणी झोपलं नाही, काही नाही, सगळे बघा टुकटुक बघायला कवाशी सोडता येत आहे. लोकांचाही भाव आहे मोतीराम महाराजांचा. आपल्या भागात महाराज फार पद्धत चांगली. किती वाजू टाइम हो, कोणी उठत नाही, काही नाही. कीर्तनकाराचा अपमान नाही, माऊलीचा अपमान नाही. सगळे लोक सांभाळतात. नाही तर कुठं कुठं 5 मिनिटं जर लांबलं एक एक गळतीचा महिना. पण आपल्या मोतीराम महाराजांची परंपरा आहे. रात्री कीर्तन, 12 वाजता कीर्तन, 1 वाजता कीर्तन, 4 वाजता कीर्तन, सकाळी 5 ते 6 कीर्तन, उजडताना कीर्तन, सूर्य निघताना कीर्तन. मोतीराम महाराजांची परंपरा आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी. दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत हे. संचार एकदा अंगात झाला की पुन्हा भजनाशिवाय काहीच नाही. तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते. सुंदर सप्ताहाचं नियोजन आहे. गावकऱ्यांना द्यावे तेवढे बरबडीकर मंडळीला धन्यवाद. ज्यांच्याकडून मला ही सेवा आली, चौथाईवाली मंडळी, समस्त मंडळी त्यांच्याकडून मला ही सेवा आली. मंगेश भाऊ असतील, मारुती भाऊ असतील, बाबू महाराज बरबडीकर असतील, रामायणाचार्य, त्यांच्याकडून सेवेचा योग आला. सर्वांचं दर्शन घडलं. चांगला योग आहे महाराज. चांगला पर्वकाळावर सप्ताह आहे. अशा सप्ताहामध्ये नाहून गेलं पाहिजे. ज्ञानगंगे नहाले ते पूर्णता जेवणी झाले. अशा ज्ञानगंगेत नाहिलं पाहिजे. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, नसली माळ गळ्यात तर पवित्र होऊन जा. आणि पवित्र होण्याचं हेच ठिकाण आहे ज्ञानेश्वर. हरी विठ्ठल